मित्रांनो, आपण मेरा रेशन या ऍप मधून आधार कार्ड नंबरच्या आधारे आपल्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर शोधत असाल व आपल्याला रेशन कार्ड नॉट फाउंड असा अलर्ट मेसेज येत असेल, म्हणजेच तुमच्या रेशन कार्डला आधार नंबर रजिस्टर नसल्याने आपल्याला मेरा रेशन या ऍप्लिकेशन मधून रेशन कार्डचा 12 अंकी नंबर मिळू शकणार नाही। अशा वेळी हा 12 अंकी नंबर ऑनलाईन कसा मिळवायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ संपूर्ण पहा, तसेच व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया ही व्हिडिओ। सर्वात प्रथम आपल्याला नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलचे हे पेज ओपन करायचे आहे। याची डायरेक्ट लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून आपण हे पेज डायरेक्ट ओपन करू शकता। या पेजवर वेगवेगळे स्टेट दिसून येतील, यामध्ये आपला स्टेट सिलेक्ट करा। मी येथे महाराष्ट्र सिलेक्ट करतो। अशा प्रकारे पेज एक्सटर्नल वेबसाइट वर रिडायरेक्ट होत असलेली नोटिफिकेशन दिसून येईल, यावर ओके करा। असे पेज डिस्प्ले होईल। यामध्ये कॅप्चा कोड एंटर करा व व्हेरीफाय वर क्लिक करा। असे रिपोर्ट्सचे पेज ओपन होईल। यामध्ये स्टेट सिलेक्ट असेल, आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा व DFSO च्या सिलेक्शन विंडोवर क्लिक करा। यामध्ये आपल्याला कलेक्टर ऑफिस सिलेक्ट करण्याचा पर्याय असेल, तो सिलेक्ट करा। आता स्कीम सिलेक्शन विंडोवर क्लिक करा व यातील सिलेक्ट ऑल हा पर्याय टिक करा। आता डेट सिलेक्शन वर क्लिक करा। तारीख ऑटोमॅटिक आलेली दिसून येईल। आता रिपोर्ट नेम मध्ये DFSO स्कीम वाइज काउंट सिलेक्ट असेल। आता यातील व्ह्यू रिपोर्ट वर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये कलेक्टर ऑफिस ब्रांच सप्लायची लिंक असेल, यावर क्लिक करा। अशा प्रकारे तालुका ऑफिस व सिटी ऑफिसची लिस्ट ओपन होईल। जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुमचे रेशन कार्ड ज्या तालुक्याच्या अधिकारात येते त्या तालुक्याच्या लिंकवर क्लिक करा, अथवा शहरात राहत असाल तर यातील योग्य त्या शहर ऑफिसच्या लिंकवर क्लिक करा। मी येथे कोल्हापूर शहर ऑफिस सिलेक्ट करतो। अशा प्रकारे आपल्या शहरातील सर्व रेशन धान्य वितरकांची यादी येथे दिसून येईल। ही यादी मोठी असेल व एका पेज पेक्षा जास्त असेल तर ही यादी किती पेजची असेल हे तुम्ही येथे पाहू शकता व यातील एरोवर क्लिक करून तुम्ही पेज मागे पुढे करू शकता। यामध्ये तुमच्या धान्य वितरकाचे दुकानाचे नाव तुम्हाला शोधायचे आहे। ही यादी भरपूर मोठी असल्याने नाव शोधण्यास वेळ लागेल। याकरता या सर्च बॉक्स मध्ये तुमच्या धान्य वितरकाच्या दुकानाचे नाव टाईप करा। परंतु जर तुम्हाला त्या दुकानाचे योग्य नाव माहित नसेल तर तुमच्या रेशन कार्डवर मागील पानावर अशा प्रकारे दुकान क्रमांक लिहिला असेल, तो नंबर येथे टाईप करा। नंबर टाईप करताना यामध्ये इतर दुकानांचा नंबर कशा पद्धतीने नोंद आहे तशाच फॉर्मॅट मध्ये हा नंबर येथे टाईप करा, अन्यथा सर्च होणार नाही। आता माझ्याकडे ही दुकानाचे नाव नसल्याने मी येथे अशा पद्धतीने नंबर टाईप करतो व फाइंड वर क्लिक करतो। नंबर सर्च होऊन अशा पद्धतीने ज्या पेजवर हा नंबर असेल ते पेज डिस्प्ले होईल। यामध्ये तुमच्या धान्य वितरकाचे नाव दिसून येईल। अशा पद्धतीने एकदम कमी वेळात तुम्हाला या लिस्ट मधून तुमचे धान्य वितरण दुकान मिळून जाईल। आता या दुकानाच्या लिंक वर क्लिक करा। पेज लोड होण्यास काही वेळा थोडा उशीर लागू शकतो व अशा प्रकारे त्या धान्य वितरकाकडे नोंद असलेल्या सर्व ग्राहकांची यादी दिसून येईल। यामध्ये प्रत्येक रेशन कार्ड धारकाचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचे नाव, इतर सदस्यांचे नाव, प्रत्येकाचा मेंबर ID, वय दिसून येईल। आता वरती या बॉक्स मध्ये तुमचे नाव अथवा आडनाव टाईप करा व फाइंड वर क्लिक करा। तुमचे नाव सर्च होईल व असे डिस्प्ले होईल। यामध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर मिळून जाईल। तसेच रेशन कार्डचे स्टेटस ही तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, एकदम कमी वेळात तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर शोधू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।